माऊलींची एक 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीविषयी खूप सुंदर अशी उभी आहे. माऊली असं म्हणतात की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथ श्रांता विसाववया. गीता आणि ज्ञानेश्वरीचं नातं काय आहे? ज्ञानेश्वरी जी बोलते आहे गीतेवर, माऊली असं म्हणतात की गीता काय आहे? श्लोकाक्षर द्राक्षलता असं म्हटलं. श्लोकांची द्राक्षाची जी वेल आहे तशी श्लोकांची एक वेल आहे गीता म्हणून. ही काय करते आहे? अशा श्लोकांच्या वेलींचा हा मांडव आहे गीता. आणि ती काय करते आहे? संसार पथ श्रांता विसावया. म्हणजे आमच्यासारख्या संसारामध्ये तापलेल्या, भागलेल्या, शिणलेल्या, ज्याला जीवनाचा अर्थच नाही कळालेला, अशा भरकटलेल्या अशा जीवाला विसावा म्हणून हा ग्रंथ लिहिला असं म्हटलं. या ग्रंथाविषयी आपण जे बोलतो आहे, गेले 9 महिने झाले, 18 प्रवचनं झाली, मध्ये 1-2 बुडाली, पण ही का आवश्यक आहे आमच्या आयुष्यामध्ये? संसार पथ श्रांता विसावया. आम्ही स्वतः विचार करायचे की मला ज्ञानेश्वरीची गरज आहे का? आमच्या जगण्यामध्ये आम्ही तापलोय का? आम्ही भागलोय का? आम्ही शिणलोय का? आम्ही अस्वस्थ आहोत का? आम्ही अशांत आहोत का? आमच्या मनामध्ये सारखी भगभग आहे का? रखरख आहे का? वकवक आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये, यापैकी एक जरी गोष्ट असेल आमच्या आयुष्यामध्ये, तर आम्हाला ज्ञानेश्वरीची आवश्यकता आहे. माऊली ज्ञानेश्वरीविषयी आणि गीतेविषयी असं म्हणतात की जो मने काया वाचा सेवकू होईल येचा, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. एकदा आपलं स्वतःच्या लक्षात आलं की नाही, मला आता शांत व्हायचं आहे, मला प्रसन्न व्हायचं. भूतकाळामध्ये माझ्या आयुष्यात जे घडलंय ते मला आता थांबवायचं आहे. माझा शीन, माझा भाग, माझं तापणं, माझं तापत्रयानं होरपळून जाणं, जे आयुष्याची होरपळ चालू आहे, सतत पळणं धावणं जे सुरू आहे, कुठं विसाव्याचा क्षण नाहीये, कुठं मनाची शांतता नाहीये, प्रसन्नता नाहीये. मग मला आवश्यकता आहे या ग्रंथाची. पण या ग्रंथाकडे वळायचं असेल तर माऊली म्हणतात की मने काया वाचा. मनानं या ज्ञानेश्वरीकडे वळायला पाहिजे, शरीरानं ज्ञानेश्वरीकडे वळायला पाहिजे, आणि वाचा म्हणजे पाठ करून जाता येता सतत या ज्ञानेश्वरीकडे लक्ष दिलं तर मग माऊली असं आम्हाला वचन देतात, जो मने काया वाचा सेवकू होईल येचा, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. त्याला आम्ही स्वानंद, आनंद दिल्याशिवाय राहणार नाही हा ग्रंथ, असं हे वचन दिलं. हे वचन कोणी आत्ता लोकसभेला उभं राहिलेल्या कुठल्या पुढाऱ्याने दिलेलं नाहीये. 15 लाख आणून देईन किंवा आणखीन काय करून असं नाहीये. इथलं प्रत्येक ओळी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये एक बदल देते आहे, आनंद देते आहे असं म्हटलं. पहिला अध्याय आपण बघितला की त्याच्यामध्ये अर्जुन हा दोलायमान झालाय, टू बी ऑर नॉट टू बी, युद्ध करायचं का नाही करायचं, मोहग्रस्त झालाय. आम्ही प्रत्येक क्षणाला मोहग्रस्त होत असतो, यायचं का नाही यायचं. मग आल्यानंतर आता भाग सुरू आहे. ज्ञानेश्वरी असू द्या, गीता असू द्या, किंवा हे जी गोष्ट सुरू आहे ही आम्हाला आमच्या आयुष्याला एक उंची देणारी गोष्ट आहे.
असं म्हटलं जातं की मानवी जीवनाचा विकास हा त्याच्या विचाराचा विकास आहे. म्हणजे माणसाची जात ज्या वेळेला पहिल्यांदा करोडो वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर आली, त्यावेळेला काहीच नाही. जशी आत्ता जनावर जगतायत तसा माणूस जगत होता. त्याला दोनच भुका होत्या, एक पोटाची भूक होती, एक शरीराची भूक होती. काही लाख वर्षापूर्वी त्यानं भाषा शिकला, लिपी शिकला. काही लाख वर्षापूर्वी त्याच्या विचाराची थोडीशी उंची वाढली. ज्या वेळेला अंधाराचं युग होतं त्यावेळेला माणसाच्या डोक्यामध्ये विचार फक्त शिकारीचा होता, पुरुषाच्या डोक्यामध्ये शिकारीचा होता, स्त्रीच्या डोक्यामध्ये संतती सांभाळण्याचा होता. याच्या पलीकडे विचारच नव्हता. भाषा सुरू झाली, लिपी सुरू झाली, नागरीकरण सुरू झालं, मग विचाराची गती वाढली. माणसाची संबंध कसा असावा त्याच्याबद्दल विचार सुरू झाला. माणसाचा निसर्गाशी संबंध कसा असावा त्याचा विचार सुरू झाला. आणि एक अशी विचार करणारी एक प्रगल्भ अशी मंडळी तयार झाली की हे सगळं करतंय कोण, हे करणारा कोण आहे, याला कुणी निर्माण केलं असेल, त्याचा हेतू काय असेल. त्या ज्ञानाविषयी झटापट करणारा एक वर्ग असा तयार झाला. आणि मग तिथून तत्वज्ञानाला सुरुवात झाली. हजारो वर्षापासून प्रत्येक ठिकाणी तत्वज्ञान वेगळं आहे. जसं की ग्रीक संस्कृती ही आपल्याबरोबर सुरू होती, तर ग्रीकांचं तत्वज्ञान ही त्यांच्या परीने, तिथल्या लोकांच्या, तिथल्या त्या पंडितांच्या, तिथल्या शास्त्रींच्या लोकांच्या प्रमाणे. पण बऱ्याच गोष्टी ह्या समान आहेत. माणूस नावाची जात शेवटची आहे. आणि मग हा हळूहळू विकास सुरू झाला. भारतामध्ये हजारो वर्षापूर्वी ऋषींची काही मंडलं तयार झाली. अशा वनामध्ये ह्या गोष्टीचा विचार करणारे ऋषी एकत्र यायला लागले. प्रत्येक ऋषी विचार करू लागले की याचं काय असेल, याचं काय असेल. आणि त्या ऋषीच्या मंडलातून वेद उपनिषदांची निर्मिती झाली. त्यापैकी 10 उपनिषदी जी आहेत, 4 वेदांच्या नंतरचा जो कालावधी आहे, त्या नंतरच्या कालावधीमध्ये उपनिषदांचा कालावधी आहे. त्याला वेदांताचा काल असं म्हटलं. आणि त्यातली जी मुख्य उपनिषद आहेत 10, मांडुक्य, कठ, ईशावास्य, छांदोग्य, ही जी उपनिषद आहेत, या सगळ्या उपनिषदांचं सार भगवान श्रीकृष्णाने या गीतेमध्ये आणलं. माऊली असं म्हणतात की या सगळ्या उपनिषदांचं दूध एकत्र करून गीता नावाचं तत्वज्ञान समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी एकत्र आणलं. मग हे तत्वज्ञान का आम्हाला, कशाची आवश्यकता आहे, जसजसं, आणि हे कुणी केलं असावं. खरं हा विकास सुरू झाला आणि या विकासामध्ये माणसाची कुतरओढ सुरू झाली. कारण माणूस जन्माला घालत असताना त्याचं पतन झालं की तो जनावर होतोय, आणि त्याचं उत्थान झालं की तो देव होतोय. मग या पतनातून त्यानं थांबावं आणि तो स्वतः ईश्वरी तत्वाकडे जावा, यासाठी या तत्वज्ञानाची निर्मिती झाली. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन, त्याला कळत नाही, तो गोंधळलेला. पहिल्या अध्यायामध्ये उभा करताना अर्जुन उभा केलाय तो सर्वसामान्य माणसाचं प्रतीक म्हणून, तुमचं माझं प्रतीक म्हणून उभा केलाय. कारण तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये कायम बावचळलेला असतो, कायम गोंधळलेला असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गोंधळ असतो आमचा. म्हणजे अगदी पहिलीला ऍडमिशन घेण्यापासून गोंधळ सुरू असते. इंग्लिश मिडियमला घ्यावं का मराठी मिडियमला घ्यावं. आणि त्यावेळेला आजूबाजूची जमात इतकी आमच्यावर अटॅक करत असते, हल्ला करत असते की इंग्लिश शिवाय जगात काहीही चालत नाही, इंग्लिश शिवाय जगात काहीही चालत नाही. आणि मग त्या स्थितीमध्ये आम्ही ऐकायचं कुणाचं. हा जसं त्या मुलाला शाळेत घालण्यापासूनचा आपला गोंधळ सुरू असतो, तसा गोंधळ कायमच सुरू असतो. इथं जो गोंधळ उभा केला आहे तो मोहाचा गोंधळ आहे. अर्जुन यासाठी मोहग्रस्त झाला आहे की माझे नातेवाईक समोर आहेत आणि त्यांना मारायचं का नाही मारायचं. या प्रसंगाला उत्तर देण्यासाठी सबंध गीतेची निर्मिती आहे. दुसरा अध्याय आणि तिथून पुढचे जे अध्याय आहे, दुसरा अध्याय सांख्ययोगाचा, हा ज्ञानयोग आहे.
काही विद्वान मंडळी असं म्हणतात की दुसरा अध्याय हा ज्ञानेश्वरीचा, हा गीतेचा समारोप आहे. कारण याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं सार आलं आहे. आणि पुढचे जे अध्याय आहेत, 3, 4, 5, 6 पासून ते 18व्या अध्यायापर्यंत, ते सगळे अध्याय म्हणजे दुसऱ्या अध्यायाचं एक्सटेन्शन आहे, एक विस्तारित रूप आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं मागच्या वेळेपासून, गोंधळलेल्या परिस्थितीतला अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतोय, आता मी गोंधळलोय आणि मी तुला शरण आलो. ज्या वेळेला माणूस पूर्ण गोंधळलेला असतो त्यावेळेला त्यानं अशा माणसाच्या चरणाशी जावं की जो आपल्याला नेमकं आयुष्यामध्ये त्या अंधारामध्ये नेमका वाट दाखवेल, अशा माणसाच्या चरणाजवळ जावं. हा 6व्या श्लोकापर्यंतचा सांख्ययोगाचा भाग आहे. 6व्या श्लोकामध्ये संपूर्ण सरेंडर, संपूर्ण शरणागत होत आहे भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आणि सांगतोय की आता तूच मला मार्ग दाखव. ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या वेळेला माऊलींना माहीत होतं कृष्ण एकदाच जन्माला येतात, ज्ञानेश्वर माऊली एकदाच जन्माला येतात. भगवद्गीता पुढं आमच्यापर्यंत आली ती श्रुती आणि स्मृतीनं आली. पण 750 वर्षापूर्वी हा सुंदर ग्रंथ आमच्यासाठी जो आला, आम्ही भाग्यवान आहोत महाराष्ट्रातले, गीतेतल्या काही गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या. त्याचं आणखीन एक वेगळं रूप आमच्या समोर आणायचं होतं. आणि मराठी लोकांचं भाग्य होतं की माऊली मराठी भाषेमध्ये जन्माला याव्यात आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचं हे रूप आमच्या समोर आणावं. मी विचार करतो की दुसरा आणि चौथा शनिवार तुम्ही येणार न येणार, पण आजचा सकाळपासूनचा दिवस माझा जात असतो की 4:30 पर्यंत मी ज्ञानेश्वरीच्या सहवासामध्ये राहतो. खूप आनंद मिळतो. एक एक ओवी पुन्हा 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 वाचत असताना म्हणजे आपण स्वतःला भाग्यशाली समजतो की बरं झालं माऊलींनी मराठीमध्ये लिहिलं. इतका सुंदर ग्रंथ, ओवीचा एकही शब्द आपण बाजूला नाही काढू शकत. 3.5 चरणामध्ये प्रत्येक ओवी आणि त्या 3.5 चरणामध्ये सिद्धांत आणि दृष्टांत इतक्या ठासून आणि टिचून भरलेत. हे भाग्य आहे आपलं. आणि जो मरेपर्यंत जो नाही लावत हात, या ज्ञानेश्वरीला हात लावत नाही, तो अभाग्य आहे असं म्हटलं. ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन एक खूप सुंदर दृष्टांत आहे की 1000 दरवाजाचा एक राजवाडा आहे आणि त्याचा एक दरवाजा उघडा आहे. आणि त्या जो दरवाजा उघडा आहे त्याच्या आत जर गेलं, त्या उघड्या दरवाजाच्या आत, तर खूप मोठा खजिना आहे, अनमोल असा खजिना. आणि त्या राजवाड्यामध्ये सोडण्यात येते, एका व्यक्तीला सोडण्यात येतं, जो अभागी आहे त्याचं वर्णन केलं ते. तो प्रत्येक दरवाजा त्या अंधारामध्ये चाचपडतो आहे आणि चाचपडता अचानक त्याच्या पायाला खाज सुटते आहे. म्हणून तो पाय खाजवत तो जो उघडा दरवाजा आहे तो बरोबर चुकवून पुढच्या दरवाजामध्ये जातो आणि पुन्हा तो फिरत राहतोय 999 दरवाजे. म्हणजे ज्या दरवाजातून आत जायचं होतं नेमक्या वेळी, त्यावेळेला ते त्याचं भाग्य येत नाही आणि तो चुकवतो. जो महाराष्ट्रात जन्माला येतो, देहू, आळंदी, पैठण इथं कदाचित जाऊन येईल, पण ज्ञानेश्वरीला हात नाही लावला तर बरोबर त्याला त्याच्या पायाला खाज सुटली असं वाटतं. तो दरवाजा जो चुकतो आहे त्याला खाज सुटली असं. ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये जे भरलेलं आहे त्याच्यातला पहिला सिद्धांत आपण बघितला की देह नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं की आपण सगळेजण म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत दर 3 वर्षानं, काही जण म्हणतात की दर 7 वर्षानं आपलं शरीर बदलत आहे. प्रतिक्षण शरीराचा विनाश होतो आहे. शरीराची डेफिनेशनच मुलामध्ये अशी आहे की क्षर इति शरीर, म्हणजे जे नाशवंत आहे, जे प्रतिक्षण झिजत आहे ते शरीर असं म्हटलं. तथागत बुद्धाने एक खूप सुंदर दृष्टांत दिला आहे. तुम्ही एखाद्या नदीमध्ये उभा आहात. नदीमध्ये उभा असताना
तुम्ही उभा राहताय त्यावेळेचं पाणी आणि नंतर 1 मिनिटाचं पाणी जर तुम्ही बघितलं तर ते पहिलं पाणी ते पाणी नाही. 1 मिनिटापूर्वी तुम्ही पाण्यामध्ये उभं राहत असताना तुम्ही जे आहे ते 1 मिनिटानंतर तुम्ही जे आहे तसं त्या पाण्याप्रमाणे तुम्ही बदललेला आहात. तुम्ही तुमच्यामध्ये बदल आढळला. पहिला सिद्धांत अर्जुनाला समजावून सांगत असताना असं म्हणतो आहे श्रीकृष्ण की अर्जुना, सगळं नश्वर आहे. नश्वर कोणत्या गोष्टी आहेत? जे परिवर्तनशील आहे ते नश्वर आहे. म्हणजे मीही माझा विचार करतो की मी इथं म्हणजे ह्या शेतामध्ये किंवा आपलं गाव गेल्या वर्षी होतं तसं आता नाहीये. मी काल होतो तर आज नाही. किंबहुना मी इथं आल्यापासून जाईपर्यंत तुम्ही असणार नाही. प्रतिक्षण सर्व सृष्टी बदलते. विपश्यना केलं असेल तर तुम्ही तिथे एक खूप गोयंका गुरुजींचं वाक्य सतत आहे. तुम्ही ध्यानाला बसला की भंगूर है, भंगूर है, म्हणजे अनित्य है, भंगूर है. म्हणजे तुम्ही विपश्यनाला बसला त्या ध्यानाला की गोयंका गुरुजी गायडेड मेडिटेशन करत असताना डोळे मिटल्यानंतर तुम्हाला सांगतात की वेदना वेदनानुपश्यी विहरती, काया कायानुपश्यी विहरती, चित्ता चित्तानुपश्यी विहरती. म्हणजे तुमच्या शरीरावर ध्यान करत असताना सातत्यानं 3 गोष्टीमध्ये बदल सुरू आहेत. वेदना वेदनानुपश्यी विहरती. तुमच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना आहेत. कधी दुखतंय, कधी खुपतंय, कधी डसतंय, कधी लसतंय, कधी सलतंय, कधी भाजतंय. प्रतिक्षण वेदना वेगळी. पण हे कधी जाणवतं आपल्याला की ज्यावेळेला आम्ही ध्यानामध्ये असू, आम्ही एकाग्र असू, आमचं लक्ष आमच्या शरीरावर असेल तर आम्हाला हे लक्षात येतं. तथागत असं म्हणतात की प्रत्येक वेदना वेगळी काय? डसणं वेगळं आहे, सलणं वेगळं आहे, बोचणं वेगळं आहे, टोचणं वेगळं आहे. ही प्रत्येक वेदना वेगळी काय? तर आम्ही केलेलं प्रत्येक कर्म वेगळं आहे. आम्ही कधी कोणाला तरी डसलो आहे, आम्ही कधी कोणाला तरी टोचलं आहे, आम्ही कधी कोणाला तरी बोचलो आहे, आम्ही कधी कोणाला तरी सल्लं आहे, आम्ही कधीतरी कोणाला तरी त्रास दिला आहे. तर तो प्रत्येक गोष्ट कर्माच्या रूपाने आमच्या शरीरावर प्रकट होता. वेदना येते आहे, जाते आहे, वेदना येते आहे, जाते आहे. वेदना वेदनानुपश्यी विहरती. तथागत म्हणतात की ह्या वेदनेकडे तू बघत राहा. तू त्या वेदनेमध्ये दुखतंय 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 म्हणत राहिलास तर ती आणखीन दुखेल असं वाटतं. तटस्थ. दुसरं ते म्हणतात की काया कायानुपश्यी विहरती. आपलं शरीर कधी कठीण आहे, कधी मऊ आहे, कधी कठीण आहे, कधी मऊ आहे, कधी लवचिक आहे, कधी ताटर आहे. हिवाळ्यामध्ये घट्ट आहे, उन्हाळ्यामध्ये सैल आहे. आपलं त्याच्याकडे कधी लक्ष नसतं कारण प्रतिक्षण वेगळं आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये त्याला एक स्पंदशास्त्र म्हटलं आणि बुद्ध तत्वज्ञानामध्ये त्याला म्हटलं की तुमचं माझं शरीर हे संपूर्ण अणुरेणूचा एक कांदा आहे, एक स्कंद आहे. आणि प्रतिक्षण हा अणुरेणूचा जो कांदा आहे तुमच्या माझ्या शरीरामध्ये, त्याच्यामध्ये सतत एक बदल चालू आहे. उत्पाद व्यय, उत्पन्न रास, उत्पन्न रास, उत्पन्न रास. इतकी ही गोष्ट रास आहे. काया कायानुपश्यी विहरती. आणि तिसरी गोष्ट तुमच्या माझ्या बाबतीमध्ये सातत्यानं प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये बदलणारी मध्ये चित्ता चित्तानुपश्यी विहरती. आपल्या मनातले विचार उठल्यापासून झोपेपर्यंत सतत बदलतायत, सतत बदलतायत. एक विचार आमच्या मनामध्ये स्थिर राहत नाही. सतत विचारांची मालिका चालू आहे. आणि ही विचारांची मालिका 6 विकारांच्या मध्ये. कधी क्रोध आहे, कधी लोभ आहे, कधी मोह आहे, कधी द्वेष आहे, कधी मत्सर आहे. दिवसभर आपण एकांतामध्ये असताना संवाद थांबल्यानंतर आपण आतमध्ये बघितलं तर आपल्या सगळ्यांचा एक स्वतःचा संवाद चालू आहे, प्रत्येकाचा संवाद चालू आहे. आणि हा संवाद सारखा या 6 विकारामध्ये सतत सुरू आहे, सतत सुरू आहे. याच्यावर आमचं नियंत्रण नाही. हे सगळं नश्वर आहे. विचार येणारा कोणताही एक विचार नाहीये, विचार सुसंगत नाहीये, विचार बदलणारा आहे. हे जर आमच्या बाबतीमध्ये असं घडत असेल तर हे नश्वर आहे. मग तथागत म्हणतात की शरीरावर येणाऱ्या वेदना अनित्य आहेत. शरीरामध्ये होणारा जो बदल आहे, लवचिकता, काठिण्य, उष्ण, शीत, असं जे शरीर आहे ते बदल आहे. मनामध्ये येणारे विचार तेही बदलत आहेत. मग हे सगळं बदलणार आहे ते अनित्य आहे. मग नित्य काय त्याचा ध्यास घ्या. मग मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की एकच फक्त सत्य आणि नित्य गोष्ट आहे
की जी नाश पावत नाही, जे काल होतं, जे आजही आहे, जे उद्या पण असणार आहे. जे काल नव्हतं, आज नाही, जे उद्या पण नसणार आहे. पण जे काल होतं, आज आहे आणि जे उद्या पण असणार आहे ते सत्य. म्हणजे आपण कालही होतो. म्हणजे श्रीकृष्ण खूप सुंदर समजावून सांगतो या अध्यायामध्ये, अर्जुना तू काल पण होतास, आज पण आहे आणि भविष्यात पण तू असणार आहेस. गंमत अशी आहे की दोन तत्वज्ञान आहेत. पाश्चात्य तत्वज्ञान आणि मुस्लिम तत्वज्ञान असं सांगतं की एकच जन्म आहे. ख्रिश्चनांचं तत्वज्ञान सांगतं की एकच जन्म आहे. आणि आपलं गीतेचं तत्वज्ञान, तथागतांचं तत्वज्ञान सांगतं की पुनर्जन्म आहे. आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येतो आहे. याच्याबद्दल आपण बघितलं की याच अध्यायामध्ये वासांशी जीर्णानी यथा विहानी असा श्लोक आहे. त्याच्या खाली म्हणजे बालपण, तरुणपण, म्हातारपण, मृत्यू आणि पुन्हा जन्म, हे दुसऱ्या अध्यायामध्ये हे सांगितले ना. याचा पुनरुच्चार 6व्या अध्यायामध्ये केला. म्हणजे आणि त्याच्याविषयी गदिमांची कविता आहे, बालपणी खेळी रमलो, तारुण्य नाचले, वृद्धपणी देवा असता दिसे पहिलं तीर. केस पांढरा व्हायला लागला, आतल्या वृत्ती विस्कटायला लागल्या की माणसाला पहिलं तीर दिसायला सुरुवात होतो. आणि मग संपल्यानंतर तो म्हणतात की मृत्यू झाल्यानंतर पुन्हा काय होतं, तर तो पुन्हा जन्माला येतो. म्हणजे जीवाच्या सातत्याविषयी भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत. मग आम्ही पुन्हा जर जन्माला येत असू, दोन तत्वज्ञानामध्ये आमची गफलत काय होती की एक तत्वज्ञान म्हणते एकच जन्म आहे. मग एकच जन्म आहे म्हणते तर मग कशाला तुम्हाला जन्माला यायचंच नाही, तर घ्या, खाऊन पिऊन मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, हे दिल मांगे मोर. अमेरिका इतकी विकसित का झाली, तर तिथं भोग भोग आणि भोग, चांगली चुंगली कपडे, चांगले चुंगले पदार्थ, चांगल्या चुंगल्या गाड्या, म्हणजे पृथ्वी तलावरचा स्वर्ग म्हणजे अमेरिका. आम्ही सांगतो की याच्या तिथं काय. मग त्या तत्वज्ञानाने विकास काय केलाय की एकच जन्म आहे, जगा, खा, प्या आणि मरा. आणि आमचं तत्वज्ञान सांगतं काय की पुन्हा पुन्हा जन्म. मग पुन्हा पुन्हा जन्म आहे तर मग कशाला, आहे ना अजून 10-12 जन्म, काय असतील ते असतील, ह्या जन्मामध्ये मजा करून घ्या. म्हणून आपण मजा करत राहतो. ती मजा न करता तत्वज्ञानाचा अर्थ असा की उत्तर जर ही नश्वर तुझ्या लक्षात आली असेल, तुझं बालपणापासून आतापर्यंत तू जर बघितलं असेल. माझे मित्र परवा दिवशी भेटले, आम्ही एक गेट टुगेदरला आलो होतो. म्हणजे किती परिवर्तनशील जग असू शकतं. आमचं एकच वय आता 57-58 वर्ष वय आहे, पण एकट्याचं म्हणजे काही जणांची पूर्ण कवलं उडून गेली आहेत. त्यावेळेला त्यांच्यासारखा देखणा कोणी नव्हता. म्हणजे कॉलेजला असताना म्हणजे चालायला लागला तरी, असं राजाराम कॉलेजमधून निघाला तरी त्याच्याकडे बघत राहायचे सगळे. आता मात्र सगळी वरची कवलं उडून गेलीत. काही जणांच्या भुवया सुद्धा पांढऱ्या झाल्यात. म्हातारपण वाईट असतं आणि ते कुरूपतेकडे जात असतं. निसर्ग आपली कमाल करत असताना, नश्वर करत असताना, माणूस नावाची जात संपवताना ह्या आठवणी करून देतोय तू. कारण तुझा प्रवास इतका विचित्र असणार, अद्भुत, अनिश्चित, अनिर्वचनीय. म्हणजे माणूस नावाच्या जातीचा प्रवास असा अद्भुत आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या क्षणाला काय होणार आहे माहित नाही, म्हणून तो अद्भुत आहे, तो अनिश्चित आहे. म्हणजे तुम्ही ठरवलं की मला या दिशेनं जायचं आहे, तरी तुम्ही त्या दिशेनं जालच असं नाही. आणि तो वर्णन करता येत नाही असं काही जणांच्या बाबतीमध्ये असं. मग ह्या इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, तर मग काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे करायला पाहिजे. आपण मगाशी ध्यानामध्ये एक वाक्य बघितलं होतं, ह्या जगातली सगळ्यात उत्कृष्ट अशी संपत्ती कोणती असेल तर ती शांती आहे, समाधान आहे आणि तृप्तता आहे. जो अशांत आहे, जो असमाधानी आहे, जो अतृप्त आहे, तो कधीच सुखी असू शकत.
आणि सबंध विश्वाची धाव आहे ती केवळ सुखासाठी आणि शांतीसाठी. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना शांतता पाहिजे. आपल्याला एक असा प्रश्न पडतो की आम्हाला जे सुख पाहिजे ते दुःख जाऊन, सगळी दुःख संपून सुख पाहिजे का दुःख आणि सुख एकत्र मिश्रित पाहिजे? आम्ही सगळ्यांना, म्हणजे ज्ञानेश्वरी सुद्धा ऐकायला आलो ना तर आमच्या मनामध्ये सुप्त इच्छा आहे की आम्हाला सुख मिळावं. उठल्यापासून झोपेपर्यंत आपली धडपड कोणती असेल तर ती फक्त सुखासाठी. सुखासाठी करशी तू तळमळ. म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत आम्ही सगळेजण धडपड करतो ते सुखासाठी करतो. पण एवढी तळमळ, एवढी धडपड करून एखाद्या मरणाऱ्या माणसाला विचारायचं की तू मिळालं का, तुला तुझ्या आयुष्यामध्ये सुख मिळालं का? मग हे सुख नाही मिळत. मग ज्यांना मिळालंय त्यांनी जे लिहून ठेवलंय त्याच्यातला पुढचा भाग असा आहे की सुख नेमकं कशामध्ये आहे. व्यवहारिक जगामध्ये आम्हाला पुढं 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 जायचं असतं. म्हणजे आम्हाला आमचा संसार देखणा करायचा असतो. आमचं जगणं इतरांच्या पेक्षा, म्हणजे आम्ही सगळेजण जगतो ते ईर्षेनं, तुलनेनं. म्हणजे भावकीतल्यापेक्षा सगळ्यात माझा संसार चांगला असला पाहिजे, भावकीतल्यापेक्षा माझ्याकडे सगळ्यात जास्त संपत्ती असली पाहिजे. इतकी धडपड 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 सुरू असते आणि ती कधी थांबत नाही. एक खूप सुंदर उदाहरण आहे सुफी संप्रदायातलं. सुफी संत एका अरण्यामध्ये बसलेत असे. त्यांचं ध्यान चालू आहे, शांतता समाधान चालू आहे, तृप्तीत शांत बसलेत. लाकूड तोड्या येतो आहे, लाकडं तोडतो आहे त्यांच्या समोर आणि घेऊन जातो. लाकूड तोड्या रोज येतो आहे, रोज लाकडं विकतो आहे, त्याच्या उदरनिर्वाह सुरू आहे. एक दिवशी ते साधू त्या लाकूड तोड्याला जवळ बोलवतात आणि त्याला सांगतात की जरा पुढे जंगलात अजून थोडं पुढे जा, थोडं पुढे जा, तुला चंदनाची लाकडं मिळतील, चंदनाची झाडं मिळतील. आणि एकदा चंदनाचं झाड तुला मिळालं की आता तू रोज लाकडं तोडतोयस. चंदनाचं एक लाकूड तोडलं तर तुला एक वर्षभर तोरी तर तुझा उदरनिर्वाह होईल. तो लाकूड तोडे असं म्हणतोय की मला अख्खं जंगल माहित आहे, हे काय सांगते चंदनाचं पुढं. त्याचं ऐकायचं म्हणते, ते ठरवते बाबा हे इथं बसले तर ते जाते पुढं. आणि त्याला खरंच चंदनाची झाडं दिसत आहेत. तो चंदनाचं झाड तोडतो आहे, विकतो आहे महिन्याला. एक वर्षानं तो साधू सत्पुरुष आणखीन त्याला पुढे बोलवतोय, जवळ बोलवतोय. तो म्हणतोय की आणखीन थोडं पुढे जा ना, तिथं चांदीची खाण आहे. एकदा गिन्हिली चांदी की तुला आणखीन कशाचं राहणार नाही, उपजीविकेचं दुसरं. परत त्या लाकूड तोड्याच्या डोक्यात जाळ होते की अरे एवढं जंगल मी फिरतोय, याला कसं काय कळलं चांदीची. तो थोडं पुढे जातोय तर त्याला खरंच चांदीची खाण दिसते. चांदी घेऊन जातो, राहतो. पुन्हा काही दिवसाने तो येतो. तू पुन्हा लाकूड तोडायला सांगतो की जा की जरा 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 पुढे जा ना, सोन्याची खाण आहे. ती लाकूड तोड्यास परत पुढे जातो, तो सोन्याच्या खाणीमध्ये सोनं घेऊन जातो. पुन्हा लाकूड तोडायला तो भेटतो. तो म्हणतो जा ना जरा पुढं, हिऱ्याची खाण आहे. हिऱ्याच्या खाणीपर्यंत पोहोचतो. आत्ता त्याच्या डोक्यात जाळ होतो, ह्याला सगळं माहित आहे, आतलं जंगलात काय काय सगळं माहित आहे. हे काय इकणं झाले, हे काय आनंद झाले. जर ह्याला सगळं माहित आहे तर हे इथं एकटंच का शांत बसले. त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात उशिरा आवडतोय. हे म्हणते यार मेलो मी, 10 वर्ष चंदन विकलं, 10 वर्ष ही चांदी विकली, 10 वर्ष सोनं विकलं, 10 वर्ष हिरो विकलं. म्हणजे आयुष्याची 50 वर्ष बरबाद गेली. पुढे जा पुढे जा पुढे जा. आणि हे जाग्यावरच आहे, ह्याला ह्याच्यातलं काहीच नको. पण ह्याच्याकडे बघितलं तर हे कायम सुखी आणि आनंदी आहे. ह्याला घावलं कुठं. मग ते शेवटी शरण येऊन ते साधूला म्हणते की अरे लगा तू एवढं सगळं सांगतोयस, मग तू का नाही हे सगळं आलं. अरे म्हटले राजा, त्याच्यात सुख असतं तर मी तुला तो पत्ता दिला असता का. म्हणले मीच सगळं तुला सांगितलं असतं रे.
आमच्या आयुष्याची सगळ्यांची धडपड तशी. आम्ही म्हणतो जरा पुढे जाऊया, जरा पुढे जाऊया. आता किराणा मालाचं दुकान टाकलं, आता किराणा मालाचं दुकान, आता गाडी घेतली, आता जरा पुढे जाऊया, आता आणखी काहीतरी पिकेल, आणखी काहीतरी पिकेल, पुढे जाऊया पुढे जाऊया. पण कुठंपर्यंत पुढे जाणार? कारण कुठंतरी थांबावंच लागेल ना. म्हणजे पूर्वी एक कहाणी एका दुसऱ्या प्रवचनामध्ये सांगितली, तुम्हाला आठवतंय का बघा, की परदेशाचं एक पथक आलंय आणि ते पथकातला एक माणूस तो जंगल त्या तपासतोय, माळरानावर जातोय आणि तिथे एक दादा झोपलाय, आपला तरुण पोरगा आपलं झोपलंय. ते त्याला राग येतो त्या परदेशातल्या, म्हणजे आम्ही परदेशातले माणसं आहे बघा, किती म्हणजे आम्ही काम करत असतो, त्यामुळं आम्हाला त्याला ते राग येतो. ते आपल्या देशातलं ते पोरगं झोपलेलं बघून तिथे झाडाखाली ते त्याला उठवते, म्हणजे अरे तरुण वय आहे, काय झोपलाय म्हणते, हे 200 रुपये घे, आंब्याचा सीझन चालू आहे, 200 रुपयाचे आंबे विकून ये, मग तुला 2000 मिळतील. मग ते म्हणते, पोरगं म्हणते, त्यानं काय होईल? मग तू 2000चे आंबे आणलेस की आणखीन तुला पुढे तुला आणखीन 1000चे आंबे आणले तर तुला 20,000 मिळतील. मग आणखीन काय होईल? मग तुला आणखीन दुसरा व्यवसाय चालू करता येईल, मग त्यातनं तुला 2 लाख मिळतील. मग ते म्हणते आणखीन काय होईल? पुन्हा नवीन व्यवसाय चालू, मग तुला काय होईल? मग ते सांगत जातं की तुझा बंगला होईल. मग बंगला झाल्यानंतर मग आणखीन काय होईल? मग तुझी गाडी होईल. आणखीन काय होईल? अरे काय होईल आणखीन? मग तू शांत झोपशील ना जरा एक. मग तो म्हणा आत्ता काय झालं? एवढं सगळं करण्यापेक्षा आत्ता मी झोपलेलोच आहे ना म्हणतो. स्टीव्ह जॉब्स नावाचा माणूस करोडो रुपये कमवले, जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस तो झाला. 30-35 वर्षाची कमाई कमावल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सगळं खोटं आहे, श्रीमंती. त्याला आपल्या जवळची दौलत देऊन टाकली, दान करून टाकली, आणि तो आता जगभरामध्ये फिरतो आहे लोकांच्या कल्याणासाठी. पण तो असं म्हणतो आहे की मला हे समजायला 30 वर्ष निघून गेली. सुख कशामध्ये आहे समजून घ्यायचं असेल तर जितकं लवकर समजून घ्याल तितक्या लवकर तुम्ही या गोष्टीला सुरुवात करा. माऊलींची ओळी याच्यामध्ये खूप सुंदर आहे. झडझडवणी वहिला निग ये भक्तीची ये वाटे लाग, जिये पावसी अव्यंग निज धाम माझे. पहिला सिद्धांत सांगितला, आमचं सगळं नश्वर आहे, कोणत्या क्षणाला उचलेल सांगता येत नाही. जर एवढं सगळं परफेक्ट ठरलेलं आहे तर चला ना, उठा ना, मग ज्ञानेश्वरीच्या नादाला लागा ना. दुसरी गोष्ट सांगितली त्याने की देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे. ज्ञानेश्वरी अंमलात येऊ शकते का एखाद्याच्या आयुष्यामध्ये? म्हणजे आता इथं ऐकल्यानंतर इथं आपला एक साधक आहे, त्याचे वडील आले एक दिवशी आणि इस्टेटची वाटणी करायची होती. दोघांची काय खलीबली झाली आणि मग माझ्या समोरच वडील समोर आणि आपला साधक समोर, दोघांची चर्चा इथं झाली. परिणाम काय होतो बघा आयुष्यामध्ये? सुख समाधान या शब्दाचा अर्थ काय असतो बघा. तो त्या दिवशी घरी गेला, म्हटलं आप्पा तुम्हाला जसं करायचं तसं करा. आप्पानं त्याच्या म्हणण्यानुसार केलं. आज आप्पा सकाळी येऊन गेले, म्हटले काका माझं घर आता शांत झालं. चांगुलपणा, मनाची उच्च धारणा प्राप्त करण्याची क्षमता आणि ताकद फक्त या सद्ग्रंथांच्या मध्ये आहे. भले परिणाम उशिरा होईल, पण त्याचं उत्तर जे आहे, त्याचं समाधान जे आहे, त्यासारखं समाधान. पण ज्याला या गोष्टी अंमलातच आणायच्या नाही, ते आयुष्यभर ऐकत झालं. म्हणजे ऐकून ऐकून किटले कान, कधी होणार रे तुला ब्रह्मज्ञान असं म्हटलं जातं. फार किटून गेले कान, इतकं ऐकलं सगळ्या गोष्टी, तरी आयुष्यामध्ये जर परिवर्तनच आणायचं नसेल माणसाला तर त्या गोष्टी होत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये, आता आपण गेल्या वेळेला जो बघितला होता श्लोक, त्याच्या पुढचा श्लोक असा आहे, सुखदुःखे समे कृत्वा. ज्ञानेश्वरीमध्ये त्यातली खूप सुंदर ओवी आहे. ते असं म्हणतात की मानवी जीवन शांततेनं, समाधानानं, तृप्ततेनं जर जगायचं असेल तर सुखामध्ये उतायचं नाही, मातायचं नाही, आणि दुःखामध्ये शबल व्हायचं नाही. आपला मानवी स्वभाव मुळामध्ये असा आहे की सुख झालं की आम्ही उत्मात करतो, म्हणजे दाखवतो. नवश्रीमंतांची आत्ताची जर लग्न तुम्ही बघितली तर नवश्रीमंतांच्या लग्नामध्ये आता ते संगीताचे वगैरे कार्यक्रम सुरू आहेत. त्याच्या अगोदर प्री वेडिंगचे कार्यक्रम सुरू आहेत. आणि प्री वेडिंगमुळे काय त्रास होतो, काय झालाय माहित आहे.
पैसा आला की जगाला दाखवण्याची प्रवृत्ती सुरू झाली. सुखामध्ये दाखवण्याची उत्माद सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते क्रिकेटर कोण आहे तो, 40 माणसांच्या मध्ये लग्न केलं तिकडे जाऊन, तो ते लग्नाचं क्रिकेटरचं तुम्हाला माहित नसतं वाटतं, दुसऱ्या कोणाचं तरी माहित असणार. ज्याच्याकडे खूप आहे तो लग्न 40, 50, 60 माणसांच्या मध्ये करतो. तुम्ही आता एका उद्योगपतीचं लग्न झालं, त्याच्या लग्नातली गाणी बघा, श्रीकृष्णाची आहेत. पण तुमच्या माझ्या घरातलं जर नवश्रीमंताच्या घरातलं लग्न असलं तर संगीताच्या कार्यक्रमातली लग्न सगळे आयटम सॉन्ग आहेत. त्याचं कारण असं आहे की पैसा आला की उत्माद सुरू होतो, श्रीमंती आली की उत्माद सुरू होतो. माऊली इथं म्हणतात की सगळं नश्वर आहे, सगळं खोटं आहे, तर सुखामध्ये उतू नको, मातू नको. तुला शांत आणि समाधानी व्हायचं असेल, निवडून आल्यानंतर गाडीचा सायलेन्सर काढू नको, विरोधकाच्या गल्लीतनं गाडी फिरवू नको, गुलालाची कपडे जे अंगावर घातलेले ते 8-8 दिवस काढू नको, असं नव्हे. नुसतं पोरग 10वीला आलं तरी अख्ख्या गल्लीत पेढ वाटतं. आम्ही एमपीसी पास झालं 1991ला. आमचा कधी डिजिटल बोर्ड नाही लागला, कुठं माहित बी नव्हतं कुणाला झालोय का नाही. आता तलाठी जरी झाला तरी डिजिटल बोर्ड, मित्र गुलाल उधळतेत. अरे म्हणजे आणखीन एक वाक्य खूप सुंदर आहे, माणसाला दुःख पचवता येतं पण सुख पचवता येत नाही. हारलं तर माणूस जाऊन झोपतय, नापास झालं तर उभं कोपऱ्यात जाऊन घराच्या कोपऱ्यात कुठेतरी बसते, घरातली माणसं काऊन येत म्हणून. पण सुख माणसाला पचवता येत नाही, ते लगेच बाहेर पडते, उसळते. मग सुखामध्ये उतू नको, मातू नको, दुःखामध्ये शबल होऊ नको. एक दृष्टांत मागे दिला होता. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा होता आणि एका दिवसात प्रभू रामचंद्रांना वनवासात जायचं होतं. म्हणजे ज्या दिवशी राज्याभिषेक करायचा होता त्यावेळेला चक्रवर्ती राजा होणार होता आणि एका दिवसात म्हणजे शपथ घ्यायच्या अगोदर राजीनामा घेतला होता राजा दशरथाने. आता नुसतं तिकीट नाही झालं तर सुरू आहेत पक्षांतर. किती सुरू आहेत बघा. म्हणजे संध्याकाळी झोपताना नक्की कळत नाही की हे सकाळी कुठल्या पक्षात होतं, संध्याकाळी कोणत्या पक्षात आहे. म्हणजे नुसत्या पदासाठी इतकी घरघर सुरू आहे. सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न मानावे, लाभालाभ न मानावे मना माझे. मग आता सुखामध्ये आणि दुःखामध्ये व्यथित व्हायचं नसलं तर ज्ञानेश्वरी असं म्हणते की तुम्हाला सुख आणि दुःख समत्वामध्ये आणायचं असलं तर 4 पर्याय त्याला दिलेले आहेत. आम्ही दुःखामध्ये अतिविचार करतो असं म्हणतात माऊली, खूप विचार करतो. दारिद्र्यामध्ये किंवा संकट आलं की आम्ही खूप विचार करतो. अतिविचारानं आम्ही खूप जखमी होतो. मग हा ते विचार टाळायचे असतील, दुःख लगेच संपवायचं असेल, सुखाचा जो आलेला मस्ती आहे, मद आलेला आहे सुखाचा, तो जर लगेच संपवायचा असेल तर त्याला 4 पर्याय माऊलीने दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे अप्रत्यय. मी लक्ष देऊ नका म्हणते त्याच्यात. दुःख आलं झालं एखादं तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका. म्हणजे उदाहरण त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं की एक उत्तर प्रदेशमध्ये एक सत्पुरुष होते, सतत अभ्यासामध्ये असायचे, सतत साधनेमध्ये असायचे, स्वतःच्या शरीरावर त्यांचं लक्ष नसायचं. मग एकदा त्यांच्या पायाला गळू झालं आणि त्या गळूमध्ये शुगर असल्यामुळे आणखीन कृमी, कीटक, त्याच्यात किडे पण झाले आणि मग तो पाय आता कापावा लागणार असं डॉक्टरनी सांगितलं. त्यावेळेला ते सत्पुरुषाने सांगितले, पाय कापा, माझी आता अडचण नाहीये, पण मला भूल नाही द्यायची, मला लोकल ॲनेस्थेशिया पण नाही करायचा आणि मला भूल न देता माझा पाय कापायचा. डॉक्टर रिस्क घ्यायला तयार नव्हते, कारण पाय कापायला सुरुवात केली, वेदना व्हायला लागल्या तर तुमचा ब्लड प्रेशर वाढेल, तुमची शुगर वाढेल. ते म्हणजे काही होणार नाही, मी माझ्या स्वतःच्या शरीरापासून माझं मन मी बाजूला करतो, मला काही होणार नाही, तुम्ही शांत चित्तानं ऑपरेशन करा. म्हणजे मला पाय नाहीच, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे अप्रत्यय. मला दुःख नाहीच, ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये दुःख कोणकोणते आहेत आपल्याला सगळी माहिती आहे. म्हणजे आपल्या मानवी जीवनाच्या आयुष्यामध्ये
जन्माला येण्याचं दुःख आहे, जन्माला आल्यानंतर जगण्याचं दुःख आहे, अतिप्रिय व्यक्तीच्या मृत्यूचं दुःख आहे, शरीराला होणाऱ्या आजाराचं दुःख आहे, एखाद्या माणसाच्या विरहाचं दुःख आहे, वियोगाचं दुःख आहे. मानवी जीवनामध्ये इतकी दुःख आहेत, आम्ही भोगलेले आहेत, आत्तापर्यंत होरपळलेलो आहोत. माऊली म्हणतात की ह्या दुःखामध्ये आपण इतकं होरपळलोय की माणूस संसार करत असताना दुःखामध्ये किती होरपळतो. म्हणजे एखाद्या कोळशा म्हणजे अग्नीच्या ह्याच्यातून चालण्यासारखा माणूस त्या संसारामध्ये प्रतिक्षण दुःखामध्ये होरपळत असतो. पहिला पर्याय त्यांनी सांगितला की तुम्ही इतके क्षमतावान व्हा, इतके ताकदीचे व्हा की त्या दुःखाचा अनुभव स्वतःला यूज देऊ नका. दुसरं ते म्हणतात की दुःखाचा स्वीकार करा. 4 पर्याय सांगितलेत. त्याच्यावर आणखी मी 4A मेथड आपल्याशी बोलेन की ज्याला स्वतःचं दुःख कमी करायचं आहे त्याच्यासाठी अवॉइड, ॲडजस्ट, ॲक्सेप्ट आणि अल्टर असा एक प्रकार आहे. म्हणजे हे मूळ ज्ञानेश्वरीच्या संलग्नच हे आणखीन सांगतो की दुःख टाळा, त्याच्याकडे बघू नका. दुसरी गोष्ट ते म्हणतात की ॲडजस्ट करा. म्हणजे जसं आमच्या दादाने ॲडजस्ट केलं की तू 2 भावाभावामध्ये तुला काय घ्यायचं घे, मला काय द्यायचं ते, जे आप्पा सांगतील तसं ॲडजस्ट. दुःखच संपलं ना, घरातलं संपलं, सगळ्यांचंच दुःख संपलं. हे जर ॲडजस्ट केलं नसतं तरी मरेपर्यंत तुझं का माझं, तुझं का माझं, ही घर तुझं का माझं, ही काकरी तुझी का माझी, ह्यो बांध तुझा का माझा. पण एकदा ॲक्सेप्ट केलं की दुःख संपलं. दुखतंय 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 इथं म्हटलं की ते दुखत राहणार. मला 2004 सालापासून माझी मान आणि कंबर दुखते, कधी कधी इतकी दुखते, पण ते मी ॲक्सेप्ट केले की बाबा हा ही दोस्त आहे, माझ्या मरणाबरोबर हे संपणार. ॲक्सेप्ट म्हणजे त्याचा स्वीकार करायचा. आई कशी स्वीकार करते बघा. आई समजा घेऊन एखादी बाळाला घेऊन निघाली असेल आणि चुकून ठेच लागून ती आई पडली, ती बाळाला वाचवते पण स्वतःचं शरीर खाली आपडतं. तिला लागलेलं असतं पण तिनं बाळाला वाचवताना त्या दुःखाचा स्वीकार केलेला असतो. म्हणजे दुःख आपल्या आयुष्यातून कमी करण्यासाठी सुखी संतोषाने दुःखेनं विषादाने. तिसरं ते असं म्हणतात की विचारानं पण दुःख संपवता येतं. आता ही 3 गोष्टी मी आपल्याशी शेअर करतो की विचारानं दुःख कसं संपवायचं. ज्ञानेश्वरी काय सांगते, एक कर्माचा विचार करावा, दुसरा ज्ञानाचा विचार करावा आणि तिसरा भक्तीचा विचार करावा. म्हणजे जे आता दुःखामध्ये होरपळतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी दुःख आहे, कुठली ना कुठली तरी वेदना आहे. म्हणजे तुम्ही मला सांगू नका, आणि नाही असं कोणी म्हणतंय त्यानं मला सांगा जाताना, मी त्याला सांगतो कुठलं दुःख आहे तुला. एक तरी बोच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, कुणीही सुटलेला नाही आहे जगामध्ये. ज्ञानेश्वरी हा ग्रंथच मुळामध्ये आहे की या सगळ्या दुःखावर विजय मिळवून प्रशांत अशा स्थितीला कसं प्राप्त व्हायचं. एक आतली मगाशी जी ध्यानाची स्थिती होती, आपण बघा हा सत्संग ठेवत असताना पहिल्यांदा ध्यान घेतलं, परत ज्ञान घेतलं आणि आरतीच्या रूपानं भक्ती घेतली. ध्यान यासाठी घेतलं की जे विखुरलेलं मन आहे माणसाचं, तुमचं माझं मन विखुरलेलं आहे, ते इथं यावं, या सत्संगामध्ये यावं, यासाठी 20 मिनिटाचं ध्यान घेतलं. मग काही जणांचं 2 तास जरी ध्यान घेतलं तरी ते इथं येणार, ते इतकं फिरतंय की त्याला, कारण मन हे पाऱ्यासारखं आहे ना, पारा टाकला तर ते खळ दिशी कुठेही विखरून जातं. माझी मनावर आता एक मालिका सुरू आहे, आपलं वाचत असाल कदाचित. मनाच्या विषयी आतापर्यंत जवळजवळ 13 लेख झाले. ॲग्रोवनमध्ये दर आठवड्याच्या मंगळवारी हा लेख माझा प्रकाशित होतो. मन या एकाच विषयावर मी 55 लेख लिहिणार आहे. मी किती ह्या मन केवढं, शब्द केवढा आहे बघा. मन नुसतं तेवढ्या शब्दावर 55 लेख लिहिले तरी ते समजणार नाही, इतकं विचित्र आहे. म्हणजे ते ज्याला समजलं ना तो संतच झाला, आणि जो समजत नाही ना तो असाच राहणार, आमच्यासारखाच राहणार, म्हणजे माझ्यासारखाच राहणार असं म्हणतो. विचारानं दुःख संपवण्यासाठी पहिली गोष्ट सांगितली त्यांनी की कर्म, म्हणजे कर्माचा सिद्धांत. कर्माचा सिद्धांत सांगतो की माझ्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म किंवा माझ्या वाट्याला आलेलं प्रत्येक दुःख हे मी कधीतरी कोणाला तरी दिलेलं आहे आणि त्याचं मी पांग फेडतो. आज जर मला कोण त्रास देत असेल, माझा दुश्मन कुणी असेल माझ्या मनामध्ये,
तो जर मला त्रास देतो आहे तर मी कधी नाही कधी त्याला कधीतरी त्रास दिलेला आहे. एक खूप सुंदर वाक्य आहे तथागत बुद्ध, त्या गोयंका गुरुजी असं म्हणतात की एखाद्या दुपारी 3 वाजता तुम्हाला तुमच्या हाताला जर डास चावला तर त्या डासाला तुम्ही त्याच्या अगोदर कधीतरी त्रास दिला, तो तुम्हाला त्याच दिवशी तिथंच का चावतो, तर तुम्ही सुद्धा त्याला कधीतरी कुठल्या तरी जन्मामध्ये चावलेला आहे. असं खूप सुंदर म्हणजे कर्माचा सिद्धांत असं सांगतो. मुदलियार नावाचा शिष्य आहे तथागत बुद्धांचा. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तो निघालाय आपल्या शिष्याना बरोबर घेऊन, आणि जाता जाता त्याच्या पायाला ठेच लागते आणि त्याच्यातून रक्त येत आहे. रक्त आल्यानंतर त्याला वेदना, एक कळ येते. कळ आल्यानंतर तो अवकाशाकडे बघतो आहे आणि तो धन्यवाद म्हणतो. बाकीचे शिष्य त्याला विचारतायत की ठेच लागली, रक्त आलाय आणि तुम्ही धन्यवाद कसं काय म्हणता. तर मुदलियार सांगतोय की कधीतरी त्या दगडाचं मी काहीतरी केलेलं असलं पाहिजे, ते संपलं, माझ्या वाट्याला जे होतं ते संपलं असं. तथागत बुद्ध बसलेले आहेत डोंगराच्या खाली आणि देवदत्त हा त्यांचा चुलत भाऊ आहे. आणि तो वरून असा दगड टाकतोय, दगड त्या टेकडीवरून असा दगड ढकलतोय. ढकललेला दगड तो येतोय खाली. तथागतांचे शिष्य सगळे येत आहेत तथागतांच्या जवळ, बुद्धांच्या जवळ येत आहेत. ते म्हणतात की उठा, दगड येतोय, कदाचित तो तुम्हाला लागेल. तथागत उठत नाही. तो दगड येतो आहे आणि बुद्धांना घासून निघून जातो. तथागत असं म्हणतायत की देवदत्तच आणि माझं अजून काहीतरी शिल्लक आहे दुश्मनी, आणि त्याला जे करायचं होतं ते करू दे. जी मला इथं जखम झाली ती त्या कर्माच्या सिद्धांताचा एक भाग होता. असं माझ्या वाट्याला आलेलं प्रत्येक दुःख हे मी कधीतरी कोणाला तरी दिलेलं आहे आणि म्हणून ते माझ्या वाट्याला आलेलं आहे. हा कर्माचा सिद्धांत आहे. जे कर्म जे दिलेलं आहे ते तशा प्रकारचं आहे. कर्माचा सिद्धांत आपण अजून एकदा बघणार आहोत. 3रा, 4था आणि 5वा अध्याय. त्याच्यामध्ये आमचं प्रत्येक कर्म कसं आहे, प्रत्येक कर्मामध्ये प्रारब्ध, संचित, क्रियमान, नित्यकर्म, नियमित कर्म, काम्य कर्म, ही जी कर्म आहेत ह्या सगळ्या प्रकारची कर्म आपण 3ऱ्या 4थ्या अध्यायामध्ये बघणार आहोत. पण दुःखाचा विचार संपवण्यासाठी एक सूत्र सांगितलं. विचारानं दुःख संपवता येतं. माझ्या वाट्याला आलेली जी माणसं असतील, जी दुश्मन असतील माझे, म्हणजे मला सुद्धा काही माणसं त्रास देत आहेत, मला माहिती आहे की मी त्यांना कुठेतरी त्रास दिला. हे एकदा मला कळालं ना, तो माणूस माझ्याविषयी जो द्वेष करतो आहे ते मी त्याला कधीतरी त्रास दिलाय हे मी समजून घेतलं की तो त्रास माझा कमी होईल, ते असं म्हणतात. दुसरी गोष्ट ते असं म्हणतात की भक्तीनं, भक्ती या शब्दाचा अर्थ असा आहे, मी जर ईश्वराचं लेकरू आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टी तोच करतोय, मला सकाळी उठवतोय तो, मला संध्याकाळी झोपवतोय तो, माझं पाऊल सुद्धा तो टाकतो आहे, हे सगळी कुठली तरी अनाम शक्ती, एक अद्भुत अशी शक्ती माझं आयुष्य चालवते आहे. तुकोबरायांच्या भाषेमध्ये चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलवी हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. तुकोबरायांचा हा भक्तीपर अभंग आहे. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीचा आणखीन एक खूप सुंदर अभंग आहे. माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले, पाणी ऐसे केले होवावीचे. भक्तीनं आणि विचारानं हा दुःख कसं संपतं, म्हणजे शेतातलं पाणी त्या वाकुऱ्यातनं जात असताना स्वतःच्या इच्छेनं जात नाही, ते त्या शेतकऱ्यानं दारं मोडल्याशिवाय पुढच्या दाऱ्या जात नाही. तसं माझ्या आयुष्यामध्ये जे जे घडतं आहे ते ईश्वराच्या इच्छेनं घडतं आहे आणि म्हणून मी त्या गोष्टीचा स्वीकार करतो आहे. याला भक्ती असं म्हणायचं. एक दृष्टांत आपल्याशी शेअर करतो. हकीम लुकेमान नावाचा एक हकीम, खूप मोठा हकीम होता. तो गुलाम होता, गुलाम. म्हणजे इवन तुम्ही युट्यूबवर जर गेला तर हकीम लुकेमान के नुक्से म्हणून अनेक आजारावरची त्याची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये त्या ट्रीटमेंटमध्ये ते असं म्हणतात, हकीम लुकेमान, मी भक्तीनं विचार संपवता कसा येतो बघा. हकीम लुकेमान ज्या सरदाराकडे काम करत होता
तो सरदार एक दिवशी असा, आमच्या घरात कसं झोपाळ्याच्या झोपाळ्यावर बसला होता. सरदारांच्याकडे, देशमुखांच्याकडे झोपाळा असतो. झोपाळ्यावर तो बसला होता लुकेमान, आणि त्याच्या समोर तो लुकेमॅन उभा होता. गुलामच होता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि लुकेमानला कोणीतरी तिथं लुकेमानला काकडी खायला दिली. काकडी खात असताना गंमत अशी झाली की त्यातली एक काकडी कडू लागली. कडू काकडी खाल्ली असेल तुम्ही. नुसती टेस्ट जरी लागली तरी आपण तोंडातनं सगळं. मग काकडी, मी आता सांगतोय हा अनुभव आले असेल सगळ्यांना. काकडी, एखादी कडू काकडी लागली की किती कडू असते ते जर नाद करायचा नाही. कडू काकडी लागल्यानंतर त्या सरदाराला असं वाटलं की मजा करूया आपण ह्या गुलामाची. जेवढी मोठी माणसं असतात ती छोट्या माणसाची खूप मजा करतात. ज्याच्याकडे श्रीमंती असते, ज्याच्याकडे सत्ता असते ना, ती छोट्या माणसांची खूप मजा करतात, शोषण करतात. हकीम, त्या सरदारानं, हकीम लुकेमान गुलाम आहे ना, त्या गुलामाकडे अशी काकडी फेकली. फेकल्यानंतर ते म्हणले, लुकेमान खा जा. आता ती काकडी त्यानं लुकेमाननं घेतली आणि खाल्ली. तो खात असताना जणू सफरचंद खावं, केळ खावं तसं खात होता. सरदार त्या झोपड्यावर असं झुलत होतं ना, त्याच्या एकदम चक्कीत जाळ झाला की आला का अख्खीच्या अख्खी काकडी, जसं पेरू खावा, जशी केळ खावी, जसं सफरचंद खावं तसं खाल्लं. ते एकदम उतरलं. ते म्हणले लुकेमान, ती कडू नाही का लागली तुला? ती म्हणजे लागली ना, मी कडू होती ना, मग तू खाल्ली कशी? लुकेमान म्हणतो की सरदार, रात्री तुम्ही मला सफरचंद दिलं होतं, ते पण मी असंच खाल्लं होतं. सफरचंद देणारे पण तुम्ही आहात, काकडी देणारे पण तुम्ही आहात, माझं कल्याण करणारं पण तुम्हीच आहे, माझं वाटोळं करणारं पण तुम्हीच आहे. जर सफरचंद मी गोड होतो म्हणून गोडीनं खाल्ला असेल तर तुम्ही दिलेली काकडी सुद्धा मी सफरचंदासारखीच खाल्ली. त्याच्या लक्षात आलं की आता ह्याला ठेवून उपयोगाचं नाही, हे आपल्या पुढचं आहे. जरी तो सरदार सत्ता संपत्तीनं उंच असला तरी त्याच्या लक्षात आली की हकीम लुकेमानची उंची खूप मोठी आहे. तो माणूस म्हणून तो खूप मोठा आहे ना. तुम्ही सत्ता संपत्तीनं मोठे नाही होऊ शकत. मोठं कोणाला म्हणायचं असतं त्याची एक व्याख्या आपल्याला जाता जाता मी बोलतो. सत्तेनं संपत्तीनं माणसं मोठी असतील, पण मोठं त्यालाच म्हणायचं असतं की ज्याचं मोठेपण अनुसरणीय असतं. लक्षात येतं? म्हणजे ज्याचं अनुकरण पिढ्यानपिढ्या करावं असं वाटतं तो मोठा आहे. म्हणजे ज्ञानोबरायांच्या कालावधीमध्ये, तुकोबरायांच्या कालावधीमध्ये अनेक सत्ताधीश होते, अनेक संपत्तीमान होते, पण त्यांना कोणी अनुसरण केलं का? मग ते मोठे असू शकतात का? ज्ञानोबा तुकोबा अनुसरणीय का आहेत की काही नसताना सुद्धा त्यांची जगण्याची उंची खूप होते म्हणून ते मोठे. तसा तो असं म्हणतोय, तो हकीम लुकेमान ला तो असं म्हणतोय, सरदार तू जा, तू आता राहू नको माझ्याकडे, तू देवाचं रूप आहेस, तू काहीतरी येडेगत करशील, काकडी खाल्लीस कडूच्या कडू, आणि तू नव्हे माणसातला नव्हे, तू देव आहे, तू आता माझ्याकडे राहू नको, तू माझ्याकडे राहिला तर देव माझं वाटोळ करेल. ते हसतोय, खूप छान हसतोय. लुकेमान हसतोय. संत मंडळी खूप छान हसतात, म्हणजे असं आपल्यासारखं कुचका हसत नाही, आपल्यासारखं कुणाचं वाटोळ झाल्यावर हसत नाही. पुन्हा त्याला हादरतंय ना, ते आतून हादरलेलंच असतंय ते सरदार. शक्यतो मोठी माणसं भित्रीच असतात, अशी सत्ता संपत्तीनं मोठी असलेली ती भित्रीच असतात. रोज कोणाला तरी अटक करतात, रोज काहीतरी करतात. असं झालं की ते म्हणजे त्याला वाटत असते की आता ते हसक्यू रा. खूप सुंदर उत्तर आहे भक्तीचं. लुकेमान म्हणतो, सरदार तुम्ही दिलेलं सफरचंद आणि काकडी मी समानतेनं खाल्लं तर तुम्ही मला मुक्त केलं. जर देवानं दिलेलं सुख आणि दुःख मी त्या सफरचंद आणि काकडी प्रमाणे समानतेनं खाल्लं तर तो सुद्धा मला मुक्त करणार नाही का? तो मला शांती देणार नाही का? तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये सुख सुद्धा मी सफरचंदासारखं आणि दुःख सुद्धा जर काकडीसारखं खाल्लं तर त्याला आनंद होईल, आणि तो आम्हाला. पण आपल्याला सवय आहे दुःख झालं की चगळत बसायचं, कविताच करायच्या, त्याचे लेखच लिहायचे, त्याच्या कथा आणि कादंबऱ्या लिहायच्या. आला माणूस श्रोता बसला
की हे दुःखाच्या कादंबऱ्या सांगायला सुरुवात करते. असं 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 दुःख उघळते. ते म्हणते की नका उघळू, सुख आणि दुःख समानतेने. आणि तिसरा सिद्धांत ते सांगतात की ज्ञानाचा सिद्धांत. सुख आणि दुःख नश्वर आहे, संपणार आहे. संपत आली वेळ, पण ते आता अजून समारोपाकडे यायला वेळ लागला. दृष्टांत आहे राजा जनक. हा सुखदुःखामध्ये समत्वामध्ये राहा. श्रीमंत होता, पण तो कशाला चिकटत नव्हता. मागेही आपण उदाहरणं बघितले, पण एक हे उदाहरण आहे. आपलं ठरलंय की सुखदुःख समत्वामध्ये राहण्यासाठी ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्याच्यामध्ये. आता आपण फक्त ज्ञानाकडे पोहोचतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत. राजा जनक त्याच्या राजवाड्यामध्ये, त्याच्या महालामध्ये दुपारच्या वेळेला वामकुक्षी घेतो आहे. वामकुक्षी आपल्याला माहिती आहे. वाम म्हणजे डाव्या बाजूला कुशीवर. जेवल्यानंतर रोज दुपारी एक अर्धा तास डाव्या कुशीवर झोपावं, म्हणजे प्रकृती चांगली राहते. अख्ख्या चीनमध्ये अर्ध्या तासाची सुट्टी आहे वामकुक्षीसाठी. म्हणजे त्या अर्ध्या तासामध्ये अख्खं चीन झोपतं. भोंगा झाला की झोपतं. तसा वामकुक्षीला तो जनक झोपलाय आणि डोळा लागल्या लागल्या त्याला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये त्याच्या राज्यावर एक राजा चालून आला आहे. सगळं राज्य काबीज केलं आहे. जनकाला उठवलं आहे. त्याच्या अंगावरची कपडे काढलेली आहेत. राजा जनकाला ढकललं जात आहे बाहेर. आजूबाजूच्या राज्यामध्ये आणि त्याच्या राज्यामध्ये वाही पिटवली जाते की राजा जनक जिथं येईल तिथं त्याला मारा, त्याला दगड मारा. स्वप्नात चाललंय जनकाच्या, ते वामकुक्षीच्या स्वप्न. दुपारची स्वप्न अशीच असतात. ते चाललेलं आहे. तो या राज्यातून त्या राज्यातून 17-18 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही. लोक दगड मारत आहेत. विपन्न अवस्थेमध्ये तो चालतो आहे. एका ठिकाणी तो येतो आहे. 17-18 दिवसाचा उपवास आहे. तिथं त्या शेठजीनी पंगत घातली आहे. खिचडीमध्ये तो पोचतोय. तिथं खिचडी संपते आहे. तो त्या श्रीमंताला म्हणतो की करपलेली खिचडी दे. करपलेली खिचडी तो भांड्यात घेतो आहे. खूप लांब आहे तो स्वप्न, मी कमी कमी करतोय. त्यात सगळं राजा जनकाचं म्हणजे शारीरिक, मानसिक, सांपत्तिक, अहंकार ह्या सगळ्याला ठेचा पोचलेत असं ते स्वप्न आहे. आणि शेवटी त्याच्या हातामध्ये ती खिचडी आहे करपलेली, त्याच्यात तूप आहे ना. तो आता खाणार तेवढ्यात बैल तिकडून येत आहेत. त्याच्या हातातलं भांड बैल विस्कटतात आणि त्याच्या अंगावरती खिचडी पडते करपलेली. आणि तो जागा होता. जागा झाल्यानंतर ते आजूबाजूचे, तो स्वप्नातून जागा झाल्यानंतर तो पुन्हा त्याचे जे आहेत दरबारी ते आजूबाजूचे ते देत आहेत की राजा जनकाचा जय जयकार करतायत. पण तो अजून त्या स्वप्नातच आहे. मग त्याच्यासमोर प्रश्न पडतो की हे खरं की ते खरं, हे खरं की ते खरं. मगाचा स्वप्नातला जनक खरा की जो विपन्न अवस्थेमध्ये होता, जो दुःखामध्ये होता, तो राजा जनक खरा की आता हे सुख भोगतो आहे वास्तवातला हा राजा जनक खरा. हे खरे की ते खरे हा त्याचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर दिलंय भविष्यामध्ये अष्टावक्राने दिलंय. अष्टावक्र गीता जर आपण सगळी बघितली तर त्याच्यामध्ये अष्टावक्राने ते दिलंय की राजा दोन्ही खरं नाहीये, दोन्ही खोटा. स्वप्न असताना तू कनिष्ठ अवस्थेमध्ये होतास, त्यावेळेस स्वप्न तुला खरं वाटत होतं. स्वप्नातला तू सुद्धा तुला खरं वाटत होतास. पण तुला जाग आली आणि तुला आता हे सत्य वाटायला लागलं. तसं राजा जनक म्हणतात की आत्ताचं सुद्धा हे जे आहे हे तुझं स्वप्नच आहे. आता आपण इथं बसलोय ना, आपण जे जगतो आहे हे जरी खरं वाटत असलं तर तुझ्या आयुष्याची उंची वाढली, विचारानं उंची वाढली की हे सुद्धा खोटं आहे. मग ह्या खोट्या जगातली सगळी सुखदुःख खोटी आहे. कोई देवे पालखी म्हणजे एक खूप सुंदर दोहा आहे कबीरांचा. कुणी पालखीतून वरात काढली काय आणि कुणी तोडवलं काय, दोन्ही एकच आहे. हे खोटच आहे. म्हणजे या जन्मामध्ये जसं की तुकोबरायांच्यावर जे सुखदुःख जे अनेक आले, आरोप आले, दोन्ही अवस्थेमध्ये तुकोबराय समत्वामध्ये होते. तसं अपमान झाला काय आणि मान सन्मानानं कोणी डोक्यावर घेतलं काय, दोन्ही सारखीच ज्याला पचवता आली तो ज्ञानी झाला असं म्हटलं. द लास्ट त्यांनी सांगितलं की आणखीन एका गोष्टीकडं स्वतःची नजर म्हणजे साक्षी भाव चौथा सांगितलाय की सुखदुःख समत्वामध्ये पचवायचं असेल तर साक्षी भावाला बघा.
त्याचं उदाहरण माऊली देतात, मृगजळाचं उदाहरण देतात त्या. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते मृगजळ दिसतं आहे. मृगजळ कुणाला दिसतं? मृगाला दिसतं. तो जीवा त्याला काय वाटतं की त्याला तहान लागली आणि ते दिसतंय मृगजळ, पाणी दिसतंय आणि त्याच्याकडे तो जीवाच्या आकांतानं पळत असतो आणि त्याला पाणी मिळतच नाही. मग माऊली असं म्हणतात की मृगजळाकडे बघणारी मृगाची दृष्टी आणि तुमची दृष्टी याच्यातला जो फरक आहे, म्हणजे तुम्हाला ते मृगजळ खोटं आहे असं माणसाच्या लक्षात येतं. आपण रस्त्यावरून जाताना, आपण मायनीला जाताना दिसतं ना, बऱ्याच वेळेला आम्ही लहान असताना डांबरी रस्त्यावरती दिसायचं. आपल्या दृष्टीला ते मृगजळ आहे जाणवतं, पण ते मृगजळ खोटं आहे. ते जल आहे ते पाणी नाही, हे खोटं आहे दिसतं. तर उंची वाढवा. ते म्हणतात की दुःखाकडे बघत असताना स्वतःच्या आयुष्याची उंची वाढवा. हे सगळं खोटं आहे, नश्वर आहे. तिथपर्यंत विचाराची उंची वाढवा, म्हणजे सुखदुःखे समे कृत्वा, इथपर्यंत तुम्ही पोहोचा. आज भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली 23 मार्च 1931. ही सगळी मंडळी बघा, म्हणजे शिवा काशीद असू द्या, जीवा महाले असू द्या, बाजीप्रभू देशपांडे असू द्या, तानाजी मालुसरे असू द्या, किंवा ही जेवढी मंडळी होती स्वराज्यामध्ये, ह्या सगळ्यांना माहित होतं मोहिमेवर. म्हणजे शिवा काशीदला माहित नव्हतं का? तो बायकोला सांगून बाहेर पडला की मी निघालोय, क्षणकाल का होईना मी शिवाजी होणार आहे. शिवा काशीदला माहित नव्हतं? तो संपणार आहे माहित होतं. बाजीप्रभूंना माहित नव्हतं सगळी सेना पुढे पाठवताना मरणार आहे माहित होतं. जेवढे इतिहासातले स्वतःहून ज्याने आपला जीव दिला उदात्त कारणासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये जर बघितलं तर दुःख त्यांच्या पुढे काहीच नव्हतं. आमच्या आयुष्यासमोर एक प्रचंड उदात्त असं ध्येय येतं, त्यावेळेला सगळी दुःख संपतात. आमचं वरचं जे ध्येय आहे ते आम्हाला आपलंसं वाटतं आणि ते आम्हाला बाकी सगळ्या दुःखांची संपून टाकतं. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव शेवटच्या क्षणाला, गंमत असे सुखदुःखे समे कृत्वा, 23 मार्चला सकाळी लवकर भगतसिंगांचे चुलते चुत्तर सिंग आहेत. भगतसिंगांच्या अगोदर भगतसिंगांना भेटायला, जागा करायला तो संत्री आला त्या जेलमधला की चला आता तुम्हाला फाशी द्यायचं. आणि भगतसिंग त्यावेळेला लेनिनचं चरित्र वाचतात. म्हणजे ज्या माणसाला फाशी द्यायचं आहे का अर्ध्या तासानंतर, तो माणूस अर्ध्या तास अगोदर लेनिनचं चरित्र वाचतोय. गंमत बघा, आपलं काय हाल झालं असतं आदल्या दिवशीपासून चपळून पंढरपूर. म्हणजे काय साधं दुःख आलं आपल्याला तर कळ येते पोटात. जरा दुःख आलं, जरा संकट आलं तर आपल्या पोटात कळ येते. अर्ध्या तासानंतर फाशी जायचं आहे, तो संत्री येतो, चलो जाना है. ते म्हणते ठहरो, एक बडा आदमी दूसरे बडे आदमी से मिल रहा है म्हणतो भगतसिंग. एक मोठा माणूस दुसऱ्या मोठ्या माणसाला भेटतोय. म्हणजे एक भगतसिंग लेनिनला भेटतोय. थांब म्हणते ते. थांबल्यानंतर ते बाहेर येत आहे. एक खूप सुंदर म्हणजे एक अलंकारिक मृणाल जोशींनी चरित्र जे लिहिलंय ना, त्याच्यामध्ये ह्या नश्वरतेविषयी आणि अमरत्वाविषयी खूप सुंदर एक दृष्टांत दिलाय की भगतसिंग ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीत एक चिमणीचं घरटं होतं आणि त्या घरट्यातली 3 पिल्लं बरोबर त्याच वेळेला जन्माला आली होती. आता भगतसिंगांना बाहेर न्यायचं आहे आणि त्यावेळेला त्या मृणाल जोशी असं लिहित आहेत की जिंदगी भी यहां झूम झूम कर नाच रही थी और मौत भी यहां झूम झूम कर नाच रही थी. किती सुंदर लिहिले. मग त्याच खोलीमध्ये जन्माला 3 जीव आले आणि आता 3 जीव मरणार आहे. आणि मृणाल जोशी लिहितात की जिंदगी भी झूम झूम रही थी, नाच रही थी, और मौत भी झूम झूम कर नाच रही थी. भगतसिंग बाहेर आले. भगतसिंगाचे चुलते त्याला म्हणतात की भगत वाहे गुरु कहते आखरी वक्त आ चुका है. शक्य चुलते त्यांना वाटतं की मृत्यूच्या वेळेला आपल्याला सगळे शास्त्र आम्हाला सांगते की मृत्यूच्या वेळेला देवाचं नाव यावं. मग ते चुलते मध्ये वाहे गुरु का नाम ले ले, आखरी वक्त आ चुका है. भगतसिंग नास्तिक आहेत. मैं नास्तिक क्यों हूं, भगतसिंगांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, मी नास्तिक काय. भगतसिंग त्यावेळेला असं म्हणतायत, चाचा
अगर आखिरी वक्त मैंने वाहेगुरु का नाम ले लिया तो तेरा वाहेगुरु कह देगा भगत सिंग डर गया. घेत नाही ना. पुन्हा त्यांना विचारलं जाते की तुम्हाला कसं करायचं फाशी, तुमची इच्छा काय आहे शेवटची. तर ते सांगतायत की आमच्या डोक्यावर काळं कापड घालू नका, आमच्या हातापायातल्या बेड्या काढा, आम्ही स्वतः जाणार आहे फासाच्या तख्तावर. काय गंमत आहे बघा. म्हणजे मला तो चरित्र वाचत असताना मी इतका रडलो, इतके अंगावर शहारे आले, इतकं थरथर कापत होतो की 23 वर्षाची पोरं जी ज्या वेळेला तुमच्या माझ्या घरातली गावातली पोरं डॉल्बी सिस्टीमवर नाचतील घाणेरडी, आणि त्यावेळेला एका उदात्त कारणासाठी हृदयाचा ठोका न चुकवता ही लेकरं फासाच्या तख्ताकडे निघालेत. डोक्यावर पांघरून नका घालू, हातामध्ये हातकडी नका घालू, आणि तिघजण चालत हातामध्ये हात घेत गीत गात गेलेले आहेत. परत मी बोलेन कधीतरी. मला सांगायचं हेतू काय की ज्याच्या आयुष्यामध्ये उदात्त हेतू आहे त्याला किरकोळ दुःख देत नाहीत. म्हणजे बाकीची कुठलीच दुःख देत नाहीत. म्हणजे भगतसिंग तर लग्नाचा विषय निघाला होता, पाहुणे बघायला यायला लागले होते, तर भगतसिंग नाही थांबले घरामध्ये. उदात्त हेतू किती कणाकणामध्ये मुरलेला असतो. भगतसिंगांचं एक वाक्य आहे, तरुणाई आहे, जवानी आहे, मस्ती आहे. मैं अगर इश्क भी लिखना चाहूं तो इन्कलाब लिख देता. उदात्त देह. इश्क म्हणजे तरुणाईमध्ये प्रेम सांगायला नको आपल्याला. मैं इश्क भी लिखना जाऊ तो इन्कलाब, क्रांती लिहितो आहे. काय ही म्हणजे ही मोठी माणसं आहेत, यांना अनुसरणीय आहेत, नाही अनुकरणीय आहेत. आता 23 वर्षाची शेकडो हल्ला करोडो पोर आहेत भारतामध्ये, पण ती पण तरुणाई आहे आणि ही पण तरुणाई आहे. समारोपाला फक्त ज्ञानेश्वरी काय आहे आणि का तिचं चिंतन करायचं आहे. राजा निघाला होता आणि रस्त्यावरून निघाल्यानंतर पंतप्रधान मंडळी सगळी होती. बघितलं एक लोहार काम करत होता, भाता तो घन मारत होता, त्याची बायको भाता ओढत होती, 2 लेकरं फाटकी तटकी कपडे घालून त्याच्या शेजारी बसली होती. मुलकाचं दारिद्र्य. जाताना राजाला वाईट वाटलं की हे दारिद्र्य संपवायचं आहे. मग ते प्रधानजीला सांगते, प्रधानजी ह्या लोहाराला एक 20 गुंठाची चंदनाची बाग देऊन टाक, हे दारिद्र्य संपलं पाहिजे. ठीक आहे. मग आदेशाप्रमाणे त्या लोहाराला ती 20 गुंठ्याची बाग दिली जाते, चंदनाची बाग. राजा निघून जातो. एक वर्षभरानंतर पुन्हा राजा येतो त्या रस्त्यावरून, तर पुन्हा तीच परिस्थिती. तिची बायको भाता ओढतेच आहे, हा घन मारतोच आहे, दारिद्र्य तसंच आहे, पोरं तशीच रडतायत, फाटकी तुटकी वस्त्र. राजाला वाईट वाटतं की चंदनाची बाग देऊन सुद्धा याचं दारिद्र्य का नाही गेलं. राजाने प्रधार जाऊन त्याला विचारतायत त्या लोहाराला की तुला दिली होती चंदनाची बाग, तरी तू दारिद्र्यात कसा. प्रधानानं त्याला विचारलं कुठे गेली बाग, काय केलंस. तो बोलला काय नाही, संपली. म्हणजे कशी काय संपली. की काय कोळसेच गेले ना त्याचे, वर्षभरात त्याचे कोळसे केले नाही, ते वापरले. प्रधान म्हणला अरे राजा, ही चंदनाची बाग होती, एक एक झाड विकलं असतंस तर तुझं आयुष्य सुखानं गेलं असतंस. तो लोहार असं म्हणतो आहे, राजा चुकलं, चंदनाच्या बागेचं काय करायचं होतं मला माहित नाही, मला परत नवीन बाग दे, मी सुखानं राहील. माणसाचा जन्म ही चंदनाची बाग आहे, आणि याचा कोळसा करायचा नसेल तर ज्ञानेश्वरी ही आयुष्याची मार्गदर्शक आहे. साधा मोबाईल घेतला, कॉम्प्युटर घेतलं, तर त्याच्याबरोबर ती एक पुस्तिका येते, त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, युजर गाईड. म्हणजे
ते युजर गाईड देतं. नुसतं कॉम्प्युटर मोबाईल घेतलं तर ते कंपनी त्याच्याबरोबर काय देते, युजर गाईड देते. युजर गाईड नसेल तर ते आपल्याला त्यातली सगळी फंक्शन्स वापरता येत नाहीत, एवढी इतरांना सांगितलं. मी एका त्या कॉम्प्युटरच्या आणि त्या मोबाईलच्या दुकानदाराला विचारलं, ती युजर गाईड ते बारक्या अक्षरात का असते रे? तर ती म्हटलं, अहो साहेब, आम्हाला माहिती आहे ती कोणी वाचत नाही म्हणून ते बारक्या अक्षरात असतं. ज्याला आपल्याला दिलेलं हे जीवन, महाराष्ट्रात दिलेलं जीवन, याचा जर चंदनाचाही वाटत नसेल आणि आयुष्याचा कोळसा करायचा नसेल, तर ओनली युजर गाईड ज्ञानेश्वर आहे. दुसरं कुठलंच नाही. ज्याला कोळसा करायचा नाही त्याच्यासाठी आहे. आणि मग ठरवायचं आपलं आयुष्य कसं असतं. खूप अनमोल आहे. म्हणजे मला सुद्धा वाटत राहतं की हे का नाही लवकर हातात पडलं, का नाही याच्याशी झोंबलो आपण लवकर, का नाही लवकर या गोष्टी आत्मसात केल्या. म्हणजे निदान एवढं तरी शिल्लक राहिलं की राहिलेलं म्हणजे काय, आता 10 गुंठ्यातलं समजा आमचं एक 1.5 गुंठा समजा, 15 गुंठ समजा, किंवा 7-8 गुंठ झाला कोळसा आयुष्याचा, पण 2 गुंठ तरी जे राहिलेलं आहे आताचं आयुष्य, त्या 2 गुंठ्यातलं तरी चंदन व्यवस्थित कामाला यावं म्हणून तरी आपण ठरवा आता किती गुंठ गेले, किती गुंठ राहिले, आणि राहिलेल्या ह्या चंदनाचं झाडाचं कोळसा करायचा का चंदनच करायचं. त्यासाठी युजर गाईड, नो अल्टिमेट, ओनली ज्ञानेश्वरी. जो मने काया वाचा सेवकू होईल येचा, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. मनानं, कायेनं, वाचेनं जो ज्ञानेश्वरीजवळ राहील त्याच्या आयुष्यामध्ये स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. मला माहित आहे जे इथं ऐकायला येते त्यातले एकानं पण ज्ञानेश्वरी घेतलेली नाही, पण आपलं चला हे 1 तास 1.5 तास मनोरंजन होते म्हणून जाऊया म्हणून कदाचित असेल. पण ज्यांनी घेतली त्यांच्या चंदनाचा सुरुवात झाली. त्याच्या मायबापांनो, म्हणजे आज तर मी सगळ्या ओव्या 20-25 वेळा वाचले सकाळपासून. इतकी मस्ती येते त्याची. हळूहळू जितकं शांत होईल मन, जेवढं मन तृप्त होईल तेवढा तो सुगंध आहे आयुष्याचा, तो त्याच्यामध्ये येतो. पण कसं वाटलं उदाहरण शेवटचं? भारी होतं का नाही? ठरवा आपलं कसं करायचं. आता विश्वात्मके दे जे खळांची भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर जो जे वांछील तो ते वर्ष अनवरत बोलती जे चंद्र में ते सर्वाही सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजी जो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय व्हावे. येथ मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ, येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. विठ्ठल.